बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. येत्या 3 आणि 4 जुलैला तुमचे इंटरव्ह्यू पण आहेत. त्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपली इंटरव्ह्यू गायडन्सची बॅच पण आहे. ती बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्म देत आहे. तुम्ही तो फिल करू शकता आणि तिथून तुम्ही बॅच घेऊ शकता. पण इंटरव्ह्यू द्यायच्या आधी काय काय तयारी करायला पाहिजे तुम्ही विद्यार्थ्यांनी आणि त्या तयारीमध्ये काय काय गोष्टी तुम्ही स्वीकार करून घ्यायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आहे. नीट लक्ष देऊन ऐका. ज्यांना बॅच घ्यायची आहे ते तर बॅच घेऊ शकता. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्म दिला आहे, तिथून घेऊ शकता. आता बॅचचे फीचर्स हे आहे, थोड्या वेळानंतर आपण येऊ इथे. पण लक्षात घ्या की जर तुम्ही पास झालेले असाल, 17 विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यातून जर तुम्ही एक असाल आणि बरेच विद्यार्थी असे आहे 81 किंवा 81.50 आय थिंक टॉप रँकर आहे, त्यानंतर 50च्या घरामध्ये बरेच लोक आहे. ॲक्च्युअल कॉम्पिटिशन तुमची आहे, कारण की इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही जास्त चांगले मार्क्स घेतले तरच तुमचं तिथे फायनली सिलेक्शन होणार आहे. ज्यांना 70+ मार्क्स आहेत त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये थोडी जरी मेहनत केली तरी पण त्यांचं सिलेक्शन हे फिक्स आहे. स्टील माझे असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत स्क्रीनिंगमध्ये, पण इंटरव्ह्यूमध्ये खूप नको तसे आन्सर्स दिल्यामुळे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे, खूप एक वेगळ्याच नेगेटिव्ह प्रकारचा ॲटिट्यूड असल्यामुळे त्यांना चांगले मार्क्स स्क्रीनिंगमध्ये असूनही इंटरव्ह्यूमधनं बाहेर काढण्यात आलं. म्हणून खूप जास्त एकदम कॉन्फिडन्स असणं चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडेंट नका हो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, नो अबाउट युअर सेल्फ. आता तुम्ही म्हणाल मॅम आमच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही का, असं कसं सांगताय तुम्ही? नाही, तुमच्याबद्दल जे काही विद्यार्थी आत्तापर्यंत माझ्याशी बोललेले आहेत, ज्यांना ही बॅच घ्यायची आहे, त्यांना मी हा फर्स्ट टास्क सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये तुमचं नाव काय, तुम्ही कुठून राहता, हा अभ्यास नाही, हा ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. पण समजा तुमची स्कूलिंग झालेली आहे, समजा सेंट झेवियर्समधनं किंवा टिळक स्कूलमधनं, न्यू इंग्लिश स्कूलमधनं, जी कोणती शाळा, कोणतीही स्कूल, तिचं जे नाव आहे ते नाव जर का एखाद्या व्यक्तीवरती असेल, जर ते समाजसुधारक असतील तर त्यांच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. समजा सेंट फ्रान्सिस असेल किंवा संस्कार प्रबोधिनी असेल तर संस्कार हा शब्द काय असतो बॉ, एक्सेट्रा एक्सेट्रा, याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेम गोज विथ युअर कॉलेज. समजा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा तुम्ही सावित्रीबाई फुले किंवा महात्मा गांधी मिशन, अशा वेगवेगळ्या जर युनिव्हर्सिटीजमधनं तुम्ही अभ्यास केलेला असेल तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव ज्या व्यक्तीवरती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता माहिती म्हणजे ही नाही की त्यांची जन्मतारीख काय आहे, ते कधी वारले, हे नाही. त्यांचे सगळ्यात मोठ्या चळवळी काय होत्या किंवा त्यांचे पुस्तकं काय होते, त्यांचे समाज सुधारकांसाठी किंवा समाज सुधारण्यासाठी काय योगदान होतं, एक दोन तुम्हाला माहिती पाहिजे. एक दोनच का, कारण की समजा त्यांनी तुम्हाला विचारलं, अच्छा तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते आंबेडकर युनिव्हर्सिटीमधनं झालेलं आहे, आंबेडकरांबद्दल 1-2 शब्द तुम्ही सांगू शकता का? तर त्यावेळेला नाही सर थँक्यू मला येत नाही, असं नाही बोलू शकत. 1-2च पाहिजे आपल्याला, खूप जास्त एकदम फापट पसारा नाही. या आपल्या बॅचमध्ये पण मी आणि सर आम्ही दोघंही तुम्हाला सांगत असतो की काय काय अभ्यास करायचा आहे आणि काय वगळायचं आहे ते तुम्हाला सांगून देऊ, त्याची काळजी करू नका. त्यानंतर नो अबाउट युअर सेल्फमध्ये तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर थोडा वेगळा सिनॅरिओ, मॅरिड असाल तर थोडा वेगळा. अनमॅरिड असाल तर समजा तुमचे फादर किंवा मदर ज्याही ऑक्युपेशनमध्ये असतील, समजा कोणी बँकेत असेल, कोणी पोस्ट डिपार्टमेंटमध्ये असेल, कोणी टीचर्सच असतील, तर त्या कार्याचा सोसायटीमध्ये काय अनुदान आहे किंवा त्यांनी काय हेल्प केलेली आहे, त्याचा रोल काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं टीचर असलं किंवा पोस्ट ऑफिस असले, एखादा आर्मी मॅन असला तर तुम्हाला आर्मीची पण एखाद वेळेस ते हायरार्की सिच्युएशन विचारू शकतात. हे झालं तुमचं जर तुम्ही अनमॅरिड असाल तर. आणि मॅरिड असाल तर तुमचं स्पाऊस काय करतं, ठीक आहे, मग तो नवरा असेल किंवा बायको असेल, त्यांच्याबद्दलचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यांच्याबद्दलचा अभ्यास म्हणजे तुम्हाला तर त्यांचा अभ्यास असेलच, आपला नवरा किंवा बायको कशी आहे, बट तुम्हाला त्यांच्या प्रोफेशनबद्दल. आणि जर ते वर्किंग नसतील, होम मेकर असतील तर मग ते का बरं, जसं मागच्या वर्षी आपल्याकडे एक JTIला विद्यार्थी होते,
त्यांची वाईफ जी आहे ती BHMS की BAMS होत्या, बट स्टील शी वॉज अ होम मेकर. तर आम्ही इंटरव्ह्यूमध्ये त्यांना हाच प्रश्न विचारला की रॅदर दॅन चूजिंग टू गो टू क्लिनिक किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाणं, वाय शी इज अ होम मेकर. अँड दॅट टाईम ते थोडे बॅफल झाले होते. आपल्याला बॅफल व्हायचं नाही आहे म्हणून ही तयारी आधीच करून ठेवायची. त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची हॉबी. आता तुम्ही म्हणाल मॅम माझ्या हॉबीचा काय मी अभ्यास करू, माझी हॉबी तर क्रिकेट खेळणं आहे. चूक. क्रिकेट खेळणं, डान्स करणं, म्युझिक किंवा रीडिंग बुक्स किंवा ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्याला डायरेक्ट बिग नो आहे. ही जी आपली बॅच आहे याच्यामध्ये आम्ही तुमची हॉबी फक्त त्या एका दिवसाकरिता 3 आणि 4 जुलैला तुम्ही बदलायची आहे. आणि आम्ही स्वतः पॅनल मेंबरला जी हॉबी इंटरेस्टिंग वाटते ती तुम्हाला देत असतो. तुम्ही तीच हॉबी चूज करायची आहे. काय या बॅचचे फीचर्स? सगळ्यात आधी तुमचे किती इंटरव्ह्यू होणार आहे याच्यामध्ये ते सांगून देते मी तुम्हाला. या बॉम्बे हायकोर्ट इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राममध्ये पूर्ण मिळून तुमचे 3 मॉक इंटरव्ह्यू होणार आहेत. ठीक आहे. आता हे तिन्ही मॉक इंटरव्ह्यू प्रेशर टेस्टेड मॉक पॅनल्ससोबत होणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला आम्ही काही वेळेला प्रेशर देणार, काही वेळेला एकदम नॉर्मल ओपन जेस्चर ठेवणार आहे. या काळामध्ये तुमचं बिहेवियर कसं आहे ते आम्ही जज करणार आहे. आणि ज्या वेळेला आम्ही प्रेशर केलं होतं त्या वेळेला तुम्ही कसे सॉरी मॅम असं केलं तुम्ही किती नर्वस झाले त्याचा पहिली गोष्ट तुम्हाला व्हिडिओ पण मिळणार आहे. तुम्ही स्वतः बघू शकता की बाबा मी कसं झालं होतं जेव्हा मला प्रेशर एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं. सेकंड थिंग, तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा जसा मॉक इंटरव्ह्यू झाला तसा तुम्हाला आम्ही फीडबॅक देणार आहोत की बाबा तुझे पॉझिटिव्ज हे होते, तुझे नेगेटिव्ज हे होते, निगेटिव्हवरती असं असं वर्क कर आणि सेकंड मॉकला जेव्हा तू येशील तेव्हा ह्या गोष्टी करू नको. ठीक आहे. आता हे जे आहेत आपली बॅच ती ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने होईल. तुम्हाला जर इथे येऊन इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर वेल अँड गुड, खूप जास्त सुटेड आहे ते. तुम्ही संभाजीनगरला येऊन इंटरव्ह्यू देऊ शकता. का? कारण की इथे पूर्ण एक इंटरव्ह्यूचंच एन्व्हायरमेंट असतं. तुम्ही स्वतः लाईव्ह पॅनल मेंबरसोबत बसले असतात तर तो नर्वसनेस जो 3 किंवा 4 जुलैला होणार आहे तो तुम्हाला इथे अनुभव येऊन जाईल आणि मग तिथे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी फेस करायला थोडंसं कमी जड जाईल. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट ज्युडिशियल टर्मिनॉलॉजी मॅट्रिक्स, म्हणजे जसं तुम्ही ॲडमिशन घेतलं त्यानंतरच तुम्हाला ह्या ज्युडिशियल टर्मिनॉलॉजीचे काही आपण डॉक्युमेंट्स देणार आहोत. कारण की मागच्या वर्षी असे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले होते की ज्यामध्ये काही ज्युडिशियल टर्मिनॉलॉजी जसं की पेटिशनर कोण असतो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय, असे 1-2 क्वेश्चन्स आले होते. काही क्वेश्चन्स असे आले होते ज्यामध्ये तुम्हाला झिम्बाब्वेचं स्पेलिंग काय आहे, लक्झमबर्गचं स्पेलिंग काय आहे असं विचारलं होतं. तर मागील वर्षाचे अनुभव एकत्र करून मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे सांगितलेले आहेत क्वेश्चन ते एकत्र करून आपण तसे तुम्हाला टर्मिनॉलॉजीचा स्टडी PDF देतो ॲज सून ॲज यू टेक ॲडमिशन. त्यानंतर इमिडिएट परफॉर्मन्स डायग्नोसिस अँड स्पॉट करेक्शन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू आधी होणार, फर्स्ट मॉक इंटरव्ह्यू. त्यामध्ये तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याचा लगेच तुम्हाला फीडबॅक मिळणार, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. सेकंड इंटरव्ह्यूला हे करू नको आम्ही सांगणार. मग फर्स्ट आणि सेकंड इंटरव्ह्यूमध्ये कमीत कमी 1 दिवसाचा गॅप राहील, म्हणजे तुम्ही त्या नेगेटिव्हजवरती वर्क कराल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळे चांगले प्रयत्न करून सेकंड मॉक इंटरव्ह्यूला याल. असं पूर्ण मिळून 3 मॉक आहे. आम्हीही फीडबॅक देणार, तुम्हालाही व्हिडिओ देणार, म्हणजे तुमचा तुम्ही फीडबॅक स्वतः पण स्वतःला देऊ शकता. त्यानंतर लीगल, लिंग्विस्टिक आणि ट्रान्सलेशन ॲक्युरसी ड्रिल्स होणार. का? कारण की मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना पण एक्झॅक्टली समजा तुम्हाला असं विचारत आहे बाबा तू कुठून आलेला आहे, अच्छा तू चामोर्शीहून आला आहे, चामोर्शी म्हणजे काय, तिथे कोणता धबधबा आहे एक्सेट्रा असा क्वेश्चन विचारला. तुम्ही त्या पूर्ण एका तुमचं डोकं त्या हिशोबाने चालत आहे आणि ते अचानक तुम्हाला विचारतात बरं पेनला मराठीमध्ये काय म्हणतात, तुम्ही कलम सांगितलं, हिंदीमध्ये काय म्हणतात. अचानक तुम्हाला वेगळ्या दिशेचे वेगळ्या सब्जेक्टचाच क्वेश्चन विचारतात आणि मग तुम्ही जेव्हा ते ट्रान्सलेशनच्या मूडमध्ये आहात तेव्हा अचानक म्हणतात हां तू बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधनं अभ्यास केलेला आहे, त्यांचं काहीतरी मला सांग, समाजासाठी त्यांचं कार्य सांग. तर असं तुम्हाला फ्रॉम वन प्लेस टू अनादर अचानक जंप करायला लावतात. या मॉक ड्रिल्स आम्ही इथेच तुमच्याकडनं करून घेणार आहोत. त्यानंतर बिहेवियरल आणि सिच्युएशनल ॲनालिसिसचं कोचिंग करणार आहोत. म्हणजे काय,
जेव्हा खूप सारे असे विद्यार्थी आहेत जेव्हा आम्ही त्यांना प्रोवोक करतो एखाद्या टॉपिकसाठी, ते डायरेक्ट प्रोवोक होतात आणि भांडायला लागतात. हे तुम्ही इथे मॉक भांडायला म्हणजे एकदम अरेतुरे नाही, पण एकदम ते हायपर होऊन जातात. हे तुम्ही मॉकमध्ये केलं तर तुम्हाला कळेल की बाबा तिथे मला रिअल इंटरव्ह्यूमध्ये हे करायचं नाही आहे. कसं कळेल? कारण आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ, स्पॉट करेक्शन करू. बॉम्बे हायकोर्टच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूशनला एक शांत आणि सिनियर्सचं ऐकणारा विद्यार्थी हवा असतो. जर तुम्हाला सिनियरनी प्रोवोक केलं किंवा सिनियर काही बोलला आणि त्यावरती तुम्ही लगेच नको तशी भाषा वापरत आहात किंवा नको तसं बिहेवियर दाखवत आहात, तर त्यांना तुम्ही कॅन्डिडेट नको आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं, बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांना चांगले मार्क्स मिळतात स्क्रीनिंगमध्ये, पण ते इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होतात. दिस इज द रिझन. समजा तुम्हाला मी म्हटलं की काय गरज आहे विमेनला काम करायची? काही गरज नाही आहे जॉब करायची, त्या घरी राहून घर सांभाळू शकतात आणि जेंट्स बाहेर काम करू शकतं. दिस इज नॉट माय व्ह्यू, हा माझा व्ह्यू नाही आहे, पण तुमचं बिहेवियर कसं आहे हे तुम्हाला मुद्दामून आम्ही तसं प्रेरित करू की तुम्ही तुमचं ॲक्च्युअल बिहेवियर मला दाखवावं, ते वरती जो नकाब घातला आहे तो दाखवावा नाही. ठीक आहे, म्हणून हे क्वेश्चन असतात. आपण यालाही शांतपणे कसं टॅकल करायचं हे आपण तुम्हाला इथे शिकवणार आहोत. इफ यू आर इंटरेस्टेड देन यू कॅन जॉईन नाऊ बाय क्लिकिंग द फॉर्म विच इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बिलो. पुन्हा सांगते, दिस इज द ओनली बॅच इन महाराष्ट्र. ज्युनियर ट्रान्सलेटरची जी फाउंडेशन बॅच होती किंवा क्रॅश कोर्स किंवा टेस्ट सिरीज, महाराष्ट्रामध्ये ओनली संगम इज देअर जी ज्युनियर ट्रान्सलेटरची तुमच्याकडनं तयारी करून घेत आहे. मागच्या वर्षी जेव्हा फॉर्म आले होते 8 जागा होत्या, आपले 6 विद्यार्थी पास झाले होते ज्युनियर ट्रान्सलेटरमध्ये. यावर्षी 17 विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यामधले बरेच विद्यार्थी संगमचे आहेत. आज सकाळपर्यंत मला 6-7 कॉल आलेले आहेत, मॅडम इंटरव्ह्यू गायडन्स करायचा आहे. अजून बाकीचे जे फायनल आकडे आहेत, अजून तर फक्त स्क्रीनिंगचा निकाल आहे. फायनल सिलेक्शन आपण तुमच्यासोबत शेअर करू. बट नॉट ओनली द बॅच बट ओनली बॅच विच गिव्स टॉपर. त्यानंतर पुढे तुम्हाला मी अभ्यास करायला लावलेला आहे. हॉबी झालं, नो अबाउट युअर सेल्फ झालं, लीगल टर्मिनॉलॉजीज जे तुम्हाला बॅचमध्येच मिळणार आहेत. कोणत्या असणाऱ्या लीगल टर्मिनॉलॉजीज? मागील वर्षी जे क्वेश्चन विचारले होते ते तर तुम्हाला जशाला तसे आम्ही देऊ, प्लस त्यावरती प्रेरित होऊन यावर्षी काय क्वेश्चन येऊ शकतात हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि अजून 3-4 गोष्टी आहेत त्या बॅचमध्ये तुम्हाला सांगेल मी, पण ही सगळ्यात महत्त्वाची आणि फायनल गोष्ट सांगते की ब्रीफली बोलायला शिका. म्हणजे शॉर्टमध्ये आन्सर द्या. खूप मोठं असं लांब असं आन्सर नाही द्यायचं, त्यांच्याकडे वेळ नसतो. तुम्ही जर खूप मोठा आन्सर देत राहिले तर ते तुम्हाला मिडलमध्ये स्टॉप करून दुसरं क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून आत्तापासूनच तयारी करा की जितकं शॉर्टमध्ये होऊ शकेल तितकं शॉर्टमध्ये. आणि लगेच म्हणजे असं नाही तुझं नाव काय आणि तुम्ही मधुरा असं नाही, 1 सेकंडचा पॉज घ्यायचा आणि मग आन्सर द्यायचं. कसं बोलायचं, कसा पॉज पाहिजे, कशी टोनॅलिटी पाहिजे बोलण्यामध्ये, ते सगळं आपण तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहोत. आणि बाकी तरीही तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला हा जो नंबर आहे याच्यावरती कॉल करू शकता. नंबर नोट करून घ्या, 8882178080. ठीक आहे, चला मग आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, लगेच तयारीला लागा. काहीही डाऊट असतील तर आम्हाला कॉल करा. डाऊट्स नसतील तर डायरेक्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲडमिशन फॉर्म आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. इंटरव्ह्यूज आपले लगेच चालू होणार आहेत, त्याच्यासाठीही मी दुसरा व्हिडिओ आणणार आहे. डिस्क्रिप्शन फॉर्ममध्येही तुम्हाला दिसणारे इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यूची डेट काय असणार आहे. ठीक आहे, चला थँक्यू सो मच.